और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मतदार याद्यांतील मोठ्या गोंधळाचा मुद्दा भाजपनंतर शिवसेना शिंदे गटाने देखील उचलला असून डोंबिवलीतील पॅनल 22 मध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप शिवसेनेचे माजी सभापती विकास म्हात्रे यांनी करत निवडणूक आयोगाला थेट इशारा दिलाय। संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदारांकडून हिरावला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही, वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयातही जाणार असं म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं 4500 मतांची अदलाबदल झालेली आहे। जर निवडणूक आयोगाने ही दुरुस्ती केली नाही तर यामागे कोणती अदृश्य शक्ती असेल तर ती आम्ही शोधून काढू असा टोला विरोधकांना लगावलाय। प्रभाग 22 मधील तब्बल 4500 मतदारांची नावं जाणून बुजून इतर प्रभागात हलवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। जर सीमावर्ती भागातील नावं हल्ली असती तर आम्ही मान्य केलं असतं, पण प्रभागाच्या मध्यभागाशी मतदारांची नावं दुसरीकडे कशी गेली यात नक्कीच काहीतरी घोळ आहे असा आरोप म्हात्रे यांनी केलाय। माझ्या 22 नंबर पॅनेलमधनं जवळजवळ 4 ते 4,500 वोटर ह्या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकले गेले। 21 नंबर 22 नंबर पॅनेलमध्ये मी त्याची काही प्रमाणात हरकत देखील नोंदलेली आहे, परंतु ही हरकत नोंदवत असताना हे जे वोटिंग जर आमच्या प्रभागात संविधानाने दिलेला आहे की मतदानाचा हक्क, जर त्या प्रभागातल्या राजूनगर असो गडीबाच्या त्याला संविधानाचा हक्क आहे मतदान करण्याचा, त्या लोकांचा जर हक्क काढत असतील तर त्याकरता मी एक माझ्या याच्याने ते आंदोलन छेडणार कोर्टात पण झालं, परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगतो की हे जे मतदार काढला हा बॉर्डर वाईज असता तर मी योग्य म्हटलं असतं। हा मतदार जो आहे मधला काढला गेला, बॉर्डर असला तर पॅनल सिस्टीमने जा बोलू शकतो। मी त्यांना विनंती म्हणून करतो अधिकाऱ्यांना की आपण निवडणूक आयोगाला की आपण याची सखोल चौकशी तर करा, परंतु तिथे स्पॉटवर येऊन सर्वे लावून योग्य ते बघा की ही मतदार कुठनं त्या मतदाराला कुठनं गायला, कारण हा बॉर्डरवर असता तर पॅनलने ते कुठे जातो, पण हा मधलाच मतदार गेला कसा, हे प्रश्न मला पडला आहे की ह्या अधिकाऱ्यांनी केलं का कोणी अनेक केलं का अधिकारी कोणाची संमतीत राहिला, यांनी ती पाहणी करावी वरिष्ठांनी त्यांच्या आणि योग्य ते या प्रभागाला न्याय द्यावा ही आमची भूमिका असेल। आणि तर अन्यथा मी स्वतः आंदोलन तर छेडणार, आमची लोक नागरिक त्याचं ज्याला संविधानामध्ये मतदार जागा ते सुद्धा माझ्यासोबत आहेत, परंतु त्याच्या पुढे जाऊन जर हे झालं नाही तर मी कोर्टात जाऊन याचे न्याय मागणार। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।